अर्पिता, मला एक कळ नाही ती शिलावरण म्हणजे काय असतंय ग? अहो पवनचे पप्पा एवढं सोपं येत नाही होय तुम्हाला. सोपं वाटलं का ऐका मित्रांनो तुम्हाला? ऐका हं, हो का हं. एक शिला नावाची मुलगी असते. बर शिला नावाची एक मग मुलगी आहे. शिला नावाच्या मुलीला हं, मुलगा बघायला येतो. त्या बर मुलाचं नाव असतंय वरुण. बर 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 वरून वरून हा 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 आठवलं आठवलं आठवलं. मग तिथं बसलेले असते सगळेजण हं, हं. पाहुणे मंडळी. बर मग ती म्हणते ती शिलावरण. हं. मग याला शिलावरण असे म्हणतात. शिलाला बघायला वरून आल्यावर ह्या दोघाला शिलावरण असे म्हणतात. हं असं वय हं. आता शिक माझ्या डोक्यात घुसलं. म्हणजे शिलाला किंवा वरूनला एकमेकाला बघाबघी होती त्याला शिलावरण असं म्हणतात काय? अरे बापरे, मला माहितच नव्हतं अगं अर्पिता. बरं झालं आज तू जरा मला स्पष्ट मराठीत सांगितलं की कळालं का नाही तर मला काहीच कळत नव्हतं नेमकी शिला काय असतं आणि वरण काय असतं ती. मला वाटायचं काहीतरी वेगळंच वरण भात त्यालाच म्हणत असते की शिला वरण असं मला वाटायचं. पण आज स्पष्टपणे कळालं की शिला वरण म्हणजे काय असतं नेमकं ती. तशी तू लय हुशार आहे. बरं झालं अर्पिता.